ती 4 रिश्तेदार आ जाएंगे बोलते कि पूरी खत्म। हाँ। जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम। अरे नको देऊ जेव्हा पोटी हे संतान, नको देऊ जेव्हा पोटी हे संतान, माया गाळे दान नाठविसी। आवाज आहे का फुल? नको देऊ जेव्हा पोटी हे संतान, माया गाळे दान नाठविसी। नको देऊ जेव्हा द्रव्य आणि भाग्य, तो एक उद्वेग होये जीवा। तुका म्हणे करी फकीराचे परी, रात्र दिवस हरी येईल वाचे। बघा काय म्हणतात तुकाराम महाराज या अभंगात, प्रस्तुत प्राप्त प्रवचन सेवेसाठी मी निवडलेला हा अभंग संत श्रेष्ठ, संत शिरोमणी वैराग्यशील, वैराग्याची शिरोमणी ज्यांनी हा गाथारूपी 5वा वेद लिहिला आहे, त्यांचा हा अभंग माझ्या बी आवडीचा आहे, म्हणून हा प्रवचन सेवेसाठी मी निवडला आहे। नको देऊ देवा पोटी हे संतान, माया जाळे दान नाठविसी। नको देऊ देवा द्रव्य आणि भाग्य, तो एक उद्वेग होये जीवा। तुका म्हणे करी फकीराचे परी, रात्र दिवस हरी येईल वाचे। बघा काय म्हणतात तुकाराम महाराज, नको देऊ देवा पोटी हे संतान, असे का म्हणले तुकाराम महाराज? असं का म्हणले की नको देऊ देवा पोटी हे संतान? काय ह्या पुत्रांची धनप्राप्ती मला नको, मुलं नको मला, हे धनच आहे ना पुत्र म्हणजे प्राप्तीचे, हे फळ आहे, ही फळं नको मला। तरी देवाने त्यांचं परीक्षा पाण्यासाठी त्यांना मुलं दिली। नको देऊ देवा पोटी संतान, माया जाळे नाठविसी। नको देऊ देवा द्रव्य आणि भाग्य, आपल्याला द्रव्यावर बोलायचंय। धननिरंकार भाग 3, भाग 2 बोललो मी पूर्वी, आता भाग 3 बोलतोय तुमच्या समोर, ऐका कान देऊ। धननिरंकार भाग 3, नको देऊ देवा पोटी संतान, माया जाळे दान नाठविसी। नको देऊ देवा द्रव्य आणि भाग्य, बघा द्रव्य आणि भाग्य शब्द आला। नको देऊ देवा द्रव्य आणि भाग्य, तो एक उद्वेग होये जीवा। तुका म्हणे करी फकीराचे परी, तुका म्हणे करी फकीराचे परी, रात्र दिवस हरी येईल वाचे। काय म्हणतात बघा तुकाराम महाराज या अभंगात, आणि जेव्हा मला फकीर का नाही केलं, कशालाही मुलं दिली, आणि मला धन बी नको, आणि हे जग धनाच्या मागं बोलते। देव का अवतरलाय त्यात? स्वतः देव बोललेत अर्जुनाला, हे अर्जुना, ज्या टायमाला अधर्म मासतो, सत्य तोची धर्म, असत्य ते अकर्म, आणि का नाही वर्म तुझ्याशी। ज्या टायमाला यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, परित्राणाय साधूनाम विनाशेच दुष्कृताम, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे। युगायुगात मला यावं लागतं, काय यावं लागतं? धर्माचं रक्षण करायसाठी। जे वाईट वागतात, दुर्जनाशी संवारी, अव्यक्तच्या आकाराने रूपा आले गुणवंत, तुका म्हणे पूर्वी इच्छा जाय त्याचा विठ्ठल। काव मग देव काय म्हणले अर्जुनाला, मला हे माझं रूप आहे, नाही मी निराकार आहे, मी जसं धन निरंकार आहे, धन कुबेराचे मी कुबेर बाई तोच देवच कुबेर आहे। इथं मनुष्याचं काय आहे? तुकाराम महाराज म्हणतात आपल्या इथं काय आहे? देहकाळाचे धन कुबेराचे, इथं मनुष्याचं काय आहे? तुमचं आमचं काय आहे?
आणि जास्त धनाच्या मागं लागू नका. तुकाराम महाराज म्हणतात नको देऊ देवा, मुलं बी नको का. त्या मायाजाळात जो गुंतलो मी, माया अशी आहे की हरिनाम घेऊन देत नाही. धन बी असं आहे, त्या धनाचा एकदा माणूस गुंतला की त्याला हरिनामाला टाईम मिळत नाही. मग मी कसं आहे अर्जुनाला सांगितलं, मी निराकार आहे, मला पण अवताराला यावं लागतं, जन्म विरायचे मी, पण मला जन्म घ्यावा लागतो का, बोध करायसाठी. काय सांगते गीता, जैसा कर्म करेगा वैसा भलतेगा भगवान, हे गीता का ज्ञान. बघतो त्यांच्या कोकणा ग या धनवान येत नाही. धृतराष्ट्रालाच तांदळा ठेवला, जन्मता तांदळा ठेवला. का ठेवला. हा आंधळ्याची अवघ्याची जने आंधळे, कारण तयाशी दृष्टी नाही. रोग्या विष तुले लागे मिष्टान्न, कारण तोंडाशी चव नाही. तुका म्हणे शुद्ध जो नाही आपण, काय हे त्रिभुवन सर्व खोटे. मग तुम्ही म्हणाल बाकी नाही कोणाला, ह्यालाच कसा काय आंधळा ठेवला. हा आंधळा असून एवढं पाप करतोय, भावाच्या पोरानं वनवासाला पाठवतोय. धन राज्य म्हणजे द्रव्य धन, हे माझ्याच पोरांना पाहिजे. बघा याला दिसत नाही धन, तरी कानाने फक्त ऐकतोय राज्य म्हणून. धन दिसत नाही तरी धनाचा लोभी किती बघा. कोण, हा धृतराष्ट्र. अनेक कारणे आहेत महाभारत काढायला. हा कोण, धृतराष्ट्र बी कारणीभूत आहे. अहो हा जो म्हणला असता त्याच्या मुलांना, हे 100 कौरव ना दुर्योधनाला, का रे माझ्या भावाची पोर आहेत, समान वाटणी कर. माझ्या भावाच्या पोरांना धन बा कसं आहे, माझ्या भावाच्या पोरांना जाऊ दे वनवासात, आणि माझ्या मुलांना राज्यावर बसू दे. बघा धन काय करतो, दयामाय ठेवतो का. धन दयामाय नाही धनाला. धन तुम्हाला पोटभर जीव घालल, तुम्हाला संकटातून वाचवल, संकटात पाडील. या जगाला भुलवले या धनाने, किती दिवस बोलणार. रंगाला बोलू नका. तुकाराम महाराज म्हणतात वामपंथी चालू नका. तो वामपंथी चालला. कोण, धृतराष्ट्र. पूर्वी तो राजा होता, पूर्वी राजा होता. मग एक ब्राह्मणाचं जोडपं होतं त्या राज्यात, त्या गावात, त्या राज्यात ब्राह्मणाचं जोडपं होतं. त्यांनी राजहंस पाळले होते, जोड नरमादी राजहंस. मग आता हे राजहंस, मग ह्यांना यात्रेला जायचं होतं बाहेर. आम्ही यात्रेला निघालोय, महिनाभर नाही. मग कोणाकडे द्यायची ही जोडी, ते काय बरोबर घेऊन जाऊ शकत नाही या पक्ष्यांना. मग हे पक्षी कोणाच्या ताब्यात गेले, राजाच्या. त्या हा पूर्वी राजा होता. राजा महाराज आमच्या ह्या पक्ष्यांचं संरक्षण तुम्ही करा, लक्ष ठेवा, देखभाल, यांचं खाणे पिणं पाणी यांचं देखभाल करा. त्याचे विश्वासाव त्याच्या ती ठेवून गेल्या राजहंस नरमादी. त्यांनी काय केलं, तो गेल्या डोळ्या अंधारी बघा काय केलं. हा मांसाहारी होता. हा मांसाहारी होता. हा काय करायचा, त्यांना 100 अंडी त्यांची तयारी केली त्या माहिती, आणि ते अंड 100 अंडी ती उबवली, 100 ती तयार झाली पिल्लू. हा काय करायचा, अंड तयार झालं ते पिल्लू जरा मोठे झाले की त्याला आवडायचं. तो रोज एक पिल्लू खायला लागला, रोज एक पिल्लू खायचा. आवडते ना, रोज एक पिल्लू खायचा. बघा जीभ कशी आहे, जिभेचा अभंग बोलतो मी. जिवाजाने फिके मधुर, जिवाजाने फिके मधुर क्षार, येरमास परी हाताशी न परी. अहो हाताचं मांस किती, या खांद्यापासून या बोटापर्यंत किती मांस आहे, किती वजन आहे. हाताला का कळत नाही. तिखट खारट गोड जिभेलाच का कळतं.
एवढी जीभ आहे तिला कळते. देवाने जिथलं इथं जागा ठेवली. एखादेही भिन्न ठेविल्या काळा, एखादेही भिन्न ठेविल्या काळा, नाचवितो पुतळा सूत्रधारी, नाचवितो पुतळा सूत्रधारी. तुका म्हणे जयच्या आईशी सत्ता, तुका म्हणे जयाच्या आईशी सत्ता. का त्या अनंता विसरले ती, का त्या अनंताला विसरले जग. कोण आहे ह्या सृष्टीचा मालक. काय करतो तू. तुझ्या विश्वासावरती हंसाची जोडी ठेवली, त्यांची बाळं खातो. त्यांनी डोळ्यांनी पाहिला हा न्यायचा. किती दुःख झालं असेल त्यांना. मग आता ह्या जन्मात तू राजा आहे, पण तुला डोळे तू डोळ्या अंधारी घातल्याला ना, तुझी डोळे देवानी तुला डोळे ठेवले नाही. आंधळ्याची अवघीची जन आहे आंधळे. तू आंधळ त्यांना डोळ्या अंधारी त्यांचे हे केलं ना. पणाच्या त्या ब्राह्मण नवराबाई त्या आले, त्यांना काय माहिती आहे काय केले. मग डोळ्या अंधारी सुद्धा घात कधी करू नये. डोळ्या अंधारी घात केला त्यांनी, म्हणून त्याला काय केले देवानी, दृष्टीच काढून घेतली त्याची. जन्मताच आंधळा. बरं बघा, आणि त्याला हाव किती धनाची बघा, की हे राज्य माझ्या पोरांनाच पाहिजे. तुला धन दिसते का असा वागतो. धन बघा कसे, धन दयामाय ठेवत नाही. किती धनाच्या मागं लागायचं. एक गोष्ट अशी आहे, गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यातून बाहेर पडतात. ती राणी मैनाकिनी शापमुक्त होती. आता ती स्वर्गाला जाणार, शापमुक्त होती. तिने काय केलं, माणसाला काय असं वाटतो किंवा बाहेर प्रवासाला निघाले ते सुद्धा दोघंजण. ती चोरून काय करते, त्यांच्या पाश्चात सोन्याची वीट झोळीत टाकते. सोन्याची वीट झोळीत टाकते. आता ती वीट कमीत कमी 1 ते 1.5 किलो असेल का नाही वजन. बरोबर आहे, म्हणजे द्रव्य बरोबर येते. आता हे गोरक्षनाथाला नाही माहिती, ह्याला माहिती. त्या राणीने आपल्या झोळीत, ह्यांच्या झोळीत काय असतं, भस्म, आणि झोळीत वीट टाकते का तो प्रवास पुढं यांना उपयोगी यावा. मग चालता दुसऱ्या गावाला निघतात. ते एक गाव सोडून दुसऱ्या गावाला आहे ना, काही नाथपंथी घरघर आई घरघर बाप, हे विश्वचे आमचे घरघर आई घरघर बाप. पुढच्या प्रवासाला निघतात. संध्याकाळची वेळ होती. याची परीक्षा पाहायची. कोणाची, गोरक्षनाथाची. हा किती धनाचा रूप आहे मला पाहायचंय. आणि ह्याच्याकडं ती वीट सोन्याची. का रे हे गोरक्षनाथा, बोला गुरु महाराज, काय तुला भीती वाटत नाही काय. या काननाथ हे अरण्यात, हे कर्कश अरण्य आहे, आणि संध्याकाळची वेळ झाली, तुला काही भीती वाटत नाही का. हा जरा त्यातच पडतो. आपल्याला कसली भीती. आपण संतासारखे आहोत, नाथ आहोत आपण. अपदाची भीती नाही कसली, चोराची बी नाही. गुरुजवळ काहीतरी असेल बरं का वित्त, म्हणून गुरु असा व्हायला. परत त्याची परीक्षा बघायसाठी एक पानवटा लागतो. हा सांगतो, चल मी नाथाला घेऊन पुढे, तू मी शौच विधी ओळखून येतो, सगळं धुवून येतो, ओळखून येतो मी, तू पुढे चल. आणि मग आता शौच विधीला जाणार. मग ते काय करते, ही झोळी नाही पाहिजे जवळ, बाजूला ठेवायचे, कोणाचं उलटून द्यायचे. मग त्या गोरक्षनाथाजवळ मुद्दाम झोळी देतो. हे माझी झोळी घे, मी आजच माघारी फिरून येतो लवकर तुला गाठायला. आठवा हा बघतो,
आपला गुरु असा का बोलला? ही भीती, कसली भीती? का गुरु एवढा कधी न बोलणारे गुरु महाराज आताच का असे बोलले आज? आणि जोडी तर जड लागती. अरे भस्म तर हलके आणि जुळी जड का? बघतोय काढून तर सोन्याची वीट. अरे मला काय हा फुकाचा घाबरला माझा गुरु, फुकाचा घाबरला. मग कशाला घाबरला? हे विटीमुळे घाबरला. कोणी चोराने अडवलं तर किती भीती. तो काय करतो, ती वीट बाहेर काढतो, अशी पाहतो, देतो फेकून, बघत बी नाही कुठं पडली काय ती गवतात. असा मागं भेरकून फेकून देतो, वीट फेकून देतो गोरक्षणात. गुरुची वाट पाहायला का झाडापाशी थांबतो मी नाताला मी, आणि लगबगिनी येतात त्याच्यापाशी. गुरु महाराज हे घ्या तुमची जोडी. आणि तो काय करतो, तेवढ्याच वाजनाचा दगड, गुरुला शंका येऊ नये म्हणून तेवढ्याच वाजनाचा त्या झोळीमध्ये काय करतो, दगड ठेवतो. चालता चालता परत प्रश्न करतो गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ प्रश्न करतात, काय रे गोरक्षनाथा, आता तो अतिशय कर्कश जंगल लागले, कानन हे जंगल कर्कश लागला आता. अंधार पडायची वेळ झाली, अंधारची पडायची वेळ झाली, आपल्या इथे कोणी अडवलं तर काय करायचं? हो महाराज कशाला घाबरला एवढे तुम्ही? अरे नाही म्हणले, भीती वाटते मला. नहीं नहीं, जो डर है वो पीछे ही रह गया. अब डरने की कोई बात नहीं. चलो महाराज, चलो मेरे संग. डरने की क्या बात है? अहो घाबरता कशाला? जे डर होते ना ते मागच राहिले. जे डर आहे गाण्याचं ते मागच राहिले. म्हणले डर किस बात की, चलो आगे. अरे असं काय बोलतो? त्यांना शंका येते, अरे ह्यानी वीट फेकली का काय? हा बैरागी. बघा संत लोक, नाथ लोक कसे असतात, बैरागी. हा बैरागी हा माझ्यासारखा, ह्यानी वीट फेकली का काय? मग काय हरकत, वीट फेकली, शंका येते. पात्यात धुळीत हात घालून तो दगड ह्यानी धुळी ठेव. अरे काय रे हे केलं? कुठे माझी वीट? मला राणीने दिली होती, तू का फेकली? काय मिळलं तुला ही वीट फेकून? काय मिळलं? माझं मला धन दे, मी तुला ओळखत नाही काय नाही, माझं धन फेकून दिलंस तू. सोन्याची वीट होती ती, साधी नाही, साधी पितळ चांदीची नाही, सोन्याची वीट फेकलीस तू. काय केले? कुठे फेकले मला दाखव. परत मागं जात्या गाडावाडा लोळत्यात धरणीवर, दुःख व्यक्त करतात आणि स्वतःत कुठे मिळणार? का रे तुला काय मिळलं फेकून? अहो महाराज कशाला एवढं रुदन करता, कशाला एवढं दुःख व्यक्त करता? मग नाही, मला माहिती नाही, मला माझी वीट दे. मला सोन्याची वीट तू फेकली ना, मला कुठून काय ना आणून दे, नाही तर माझं दुःख कमी होणार नाही. मला काय बेचैन करून टाकलेस तू माझी वीट फेकून. मला त्या राणीनी माझ्या राणीने मला ती झोळीत वीट गेली, तू फेकून दिलीस. तुला किंमत नाही का धानाची? मला महाराज कशाला अज्ञान पण घाता एवढं? कोण राणी आणि कसली ही वीट? इस दुनिया का झूठा पसारा, झूठे जगत का नाता है, राम नाम सत्य दुनिया में सब झूठे. कसली वीट आणि कसलं काय, कसलं धन? म्हणजे काय रुदन करता, काय दुःख करता? मग ह्यांना बी त्याला बी वाटलं गुरु दुःखी झाल्यात, त्यांचं दुःख हरण करण्यासाठी याला बोलतात काय बघा. त्यांनी बी काय केलं बरं का? त्यांनी बी काय केलं? मग भस्म धुळीतून काढलं, भस्म काढलं आणि रिद्धी सिद्धी त्यांना प्राप्त होती. बघा रिद्धी सिद्धी प्राप्त होती.
ह्या नाथांना सुद्धा रिद्धी सिद्धी प्राप्त होती. तुकाराम महाराजांना सुद्धा रिद्धी सिद्धी प्राप्त होती. रिद्धी सिद्धी दासी कामधेनु बरी, परिणाई भाकरी बागच्या वया, लोढे बालिस्ती पलंग सुपती, परिणाई लंगोटी न्यासावया. औपुस आलं तरी आम्हा वैकुंठीचा वास, परिणाई राहायास ठाव कोठे. तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे, परिणाई कोणाचे उणे पुरे. हातात तलवार घेतली नाही, कोणाची भूमी बळकावली नाही, कोणाला फसवलं नाही, कोणाचं धन घेतलं नाही, तरी मी राजा आहे त्रैलोक्याचा. कोण? तुकाराम महाराज बोलतात. तसं हे म्हणजे गुरु महाराज मग भस्माच्या धुळीमध्ये हात घालतात स्वतःच्या. कोण? गोरक्षनाथ घालतो. आणि सुवर्णयोग मंत्र गोपतो, सुवर्ण मंत्राचा रिद्धी सिद्धी जावा. समोरचा गर्भगिरी पर्वत संपूर्ण सोन्याचा होतो. महाराज एका विटेसाठी तुम्ही एवढं रुदन केलं, एवढं दुःख केलं, घ्या काय पाहिजे एवढं कणक, हे सोनं घ्या. त्याचे डोळे जिंकले. त्यावेळेला ती पौर्णिमेची रात्र असावी. त्या पौर्णिमेच्या रात्रीला तो गर्भगिरी पर्वत असा पिवळा धमक दिसत होता, सोने, झळाळी सोन्याची. मग घ्या पाहिजे तेवढं सोनं घ्या. एका विटेसाठी तुम्ही एवढं हे केलं ना. नाही म्हणले तुझ्यासारखा परिस असताना, हे गोरक्षनाथ, अरे तुझ्यासारखा परिस असताना या सोन्याला काय करू. हा जे प्रश्न करतो, ही तुम्हालाही माहीत होतं, ही आपण धनाचा त्याग करतो. संत आणि नवनाथ यांना कळत होतो म्हणून त्यांनी धनाचा त्याग केला. काय करायचं, गरजेपुरतं धन बास. मग तुम्ही वीट बाळगायचं कारण काय? मला पुढच्या गावाला जाऊन साधू संन्यासी ऋषी मुनी सगळ्यांना जमा करायचे आणि ही वीट मोडून तिथं मला काय करायचं होतं, भंडारा करायचा आहे. मला काय करायचंय, भंडारा करायचा आहे पुढे जाऊन. एवढंच ना, महा चित्रसेनाला पाचारण करतो गंधर्वांना. त्यांना पाचारण केले, त्यांना बोलवतो असं असं आम्हाला भंडारा करायचा आहे. मग अन्नाचे ढीकचे ढीक तयार करतात सगळेजण. बघा रिद्धी सिद्धीच्या जोरावर तिचे अन्न निर्माण केलं. कुणी केलं? यांनी. मग खरी भक्ती कुठली? ही धनाच्या मागं लागायची भक्ती खरी आहे. जरूर धनाच्या मागं लागा. जोडून या धन उत्तम व्यवहारे, प्रपंच करावा नेटका. नेटका प्रपंच करा. ते धन चांगलं दिसते, व्यवस्थित वाटते, चांगलं दिसते, सुंदर दिसते, मग त्याच्या मागं लागायचं का. एक अभंग असा आहे, मृत्यू लोके आम्हा आवडते परी. व काय म्हणजे तुकाराम महाराज धनाबद्दल, मृत्यू लोके आम्हा आवडते परी, नाही एका हरी नामे विन. मृत्यू लोके आम्हा आवडते परी, नाही एका हरी नामे विन. विठले चित्त प्रपंचापासून, व मनते मनी बैसलेसे. सोने रुपये आम्हा मृत्युके समान, माणिक पाषाण खडे जैसे. तुका म्हणे तैशा दिसतील नारी, रिसाच्या परी आम्हा पुढे. बघा काय म्हणते तुकाराम महाराज या अभंगा. आम्हाला काय आवडतं? पहिला अभंग बोललो मी, नको देऊ देवा पोटी, संतान माया जाळे जाणं नाटेची. आणि आता काय म्हणतात, विटेले चित्त प्रपंचापासून, वमनचे मनी बैसले से. वमन बसलंय, विटलंय. विटलंय माझं चित्त. कशावरून विटलंय? कशावरून विटलंय मन? त्या प्रपंचावरून मन विटलंय. जग तर प्रपंचाच्या मागं लागले, ध्यानमानाच्या सत्तेच्या मागं लागले. संतांना कळत होते
सत्ता कोण आहे सत्ताधीश? तो द्वारकाधीश, तो कृष्ण बलाढ्य. मग सोने रुपये आम्हा मूर्ती के सामान. हे सोने आहे ना, हे मातीसारखं वाटते आम्हाला डोळ्याला. सोनं चांदी आणि माणिक पाषाण खडी द्यायची. हे हिरे मानकेच नाही, खड्यासारखे वाटतात. तुका म्हणे तैशा दिसतील नारी रिसाच्या परी आम्हा पुढे. या सौंदर्यवती अप्सरा पूर्वीच्या मेनका, रंभा, उर्वशी या कशा दिसतील? विद्रूप दिसतील आसोली सारख्या. कोणा पुढं? हे विठ्ठला तुझ्या पुढं कृष्णा. मग याच मी म्हणतो आम्हाला मान्य आहे. तुकाराम महाराज म्हणते हे विद्रूप दिसतील, हे सुंदर असून सुद्धा या अप्सरा. कोणा पुढं? देवा तुझ्या पुढं. सोनं तर फिकच आणि ह्या बी विद्रूप दिसतील, आसोली सारख्या दिसतील. मी म्हणतो आम्हाला मान्य ह्या सुंदर रूप कुणी दिलं? हे विठ्ठला, हे कृष्णा रे, तू दिले तू. मग या जर एवढ्या सुंदर आहेत, मग तू किती सुंदर असील. म्हणून सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर्कटावरी ठेवून या. तुळशी हार गळा काशी पितांबर आवडी निरंतर याची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. काय म्हणते तुकाराम महाराज? पाहिने श्रीमुख आवडीने. काय आवडाय पाहिजे? देव आवडाय पाहिजे. हे धन कोणाचं आहे? या धरणीचं धन आहे, या कृष्णाचं धन आहे. सगळं काय ते तो आहे, सगळं काय ते तो आहे. काय सांगितलं युद्धाच्या अगोदर? रणांगणावर गीता सांगितली. कोणाला सांगितली? कोणाला सांगतो का देव? अव्यक्तच्या आकाराले रूप आले गुणवंत. तुका म्हणे पूर्वी इच्छा द्यायचा ऐसा विठ्ठल. त्यांना राज्य पाहिजे ना, घेऊ दे. कोणाला? ह्या कौरवांना, ह्या धृतराष्ट्र, हा धृतराष्ट्र आणि ह्या दुर्योधनाला राज्य पाहिजे ना, घेऊ दे. त्यांना वनवास पाठवला. पांडवांचा सहाय्यकारी परी राजावनी केली दुरी. जे जे घडेल त्याचे पावे तुका म्हणे उभीच राहावे. देवाला कोण आवडतं? जे त्याचे खरी भक्त आहे ते त्याला आवडतात. मग भक्ती कुठली खरी? भक्त ऐशी दानाची देऊ दास गेली अशा पासून वाढवणी. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता निर्वा आणि गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून येती. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय आणि घातलिया भय नरका जाय. काय भय घालता? कर्णाला घालता? कशाला घालता? कशाला भय घालता? का रे एवढं मागं लागला धनमानाच्या सत्तेच्या? धन कोणाचे? मला सांगा. माझ्यासंग बोलू नका. तुम्ही माझ्यासमोर बसलात का हो? आतापर्यंत कुणी बरोबर घेऊन गेला का काय? तुम्ही जाणार आहात का? जाणार असल हात वर करा. हा एक शेवटचा अभंग बोलतो. झाला प्रेत रूप शरीराचा भाव. झाला प्रेत रूप शरीराचा भाव. लक्षेला ठाव स्मशानीचा. लक्षेला ठाव स्मशानीचा. रात्रंदिन रडकी काम क्रोध माया. म्हणते हाय हाय यमधर्म. रात्रंदिन रडकी काम क्रोध माया. म्हणते हाय हाय यमधर्म. वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा. ज्ञानाग्नी भरभरा जीवितेशी. पोढीला घटक फिरविला चरणी. पोढीला घटक फिरविला चरणी. महावाक्य जनी बोंब झाली. दिली तिळांजुळी कुळनाम रूपाशी. दिली तिळांजुळी कुळनाम रूपाशी. ज्याचे शरीर त्याशी केले अर्पण. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप. उजळला दीप गुरुकृपे. का हो? कोण अंबरपाटा घेऊन आले? मग का जरूर धन कमवा. धन निरंकार आहे. भाग 3 बोलले.
मला परत संधी कधी मिळली प्रवचनाची, चौथ्या भागावर बोलल. धननिरंकार कसे हे सांगल. माफ करा तुमच्या पुढे बोललो, धनाव बोललो मी, माफ करा. म्हणजे महाराज काय तुम्ही बोलता, धनावर बोलता. अरे मला जे कळतं तो बुद्धी देतो. बुद्धी कोण? आपल्या बळी नाही मी बोलतो. अहो आपल्या बळी नाही मी बोलतो. सखा भगवंत वाचा त्याची, कोकिळा मंजुळ बोलत तसे वाणी, बोलविता धनी वेगळाची. काय मी पामरे बोलावी उत्तरे, परी त्या विश्वंभरे बोलविले. तुका म्हणे कोण जाणे त्याची कळा, चालवी पांगळा पायाविन. अहो सापाला सरपांना आणि या तुमच्या नागांना यांना पाय आहेत का? चालतात ना ती. चालवी पांगळा पायाविन. त्यांना कोणी चालवले? देवाने चालवले. सगळं काय त्याच्या हातात आहे. तुम्हाला किती श्रीमंत करायचं, कसं ठेवायचं, ठेविले आनंदचे तैशीची राहावे. तुकाराम महाराज म्हणतात, चित्ते असू द्यावे समाधान. मी तर समाधानीच आहे, तुम्ही सुद्धा समाधानी राहा. तुम्हाला जसं ठेवल तसं राहा. गरिबी आली तर लाजू नका, श्रीमंती आली तर माजू नका. आणि धनाचे बी जास्त मागं लागू नका. धन तुम्हाला दुःखच देईल, जास्त सुख कमी देईल. सुख देते धन, मला मान्य आहे, पण कसं त्याचा गैरवापर करू नका. धनाचा उपयोग त्यासाठी करा, परोपकारासाठी करा. ते धन तुम्हाला यश प्राप्त करून देईल. आणि शेवट बोलतो की अरे धर्माची तू मूर्ती पापुण्य तुझ्या हाती, माझं सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. करीशी अंगकार तरी काय माझा भार, अरे जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा. एवढं बोलून माझ्या वाण्याला मी विराम देतो. बोला पुंडलिक वरदा हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय जय रामकृष्ण. जय जय रामकृष्ण.